हाय सिक्युरिटी नंबर प्लेट संदर्भात सातत्याने विरोधकांकडून आरोप केला जात आहे। आजूबाजूचे जे राज्य आहेत त्यामध्ये कमीत कमी दर आकारण्यात येत आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये जवळपास 400 ते 500 रुपये दर आकारणी करून हे नंबर प्लेट नागरिकांकडून आता हे पैसे वसूल करण्यात येतो आणि हा घोटाळा असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येत आहे। आणि यामध्ये आघाडीवर आहे जितेंद्र आव्हाड, त्यांनी सातत्याने हे प्रकरण धरून ठेवलेलं असून आता या संदर्भात नेमकं काय खरं आणि काय खोटं हे सर्व आपण परिवहन आयुक्त आहेत विवेक भीमनवारजी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नेमक्या या संदर्भात माहिती आहे। सातत्याने आरोप होत आहे की जे बाजूचं राज्य आहे त्यामध्ये जी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे ती बसवण्यात येते 150 रुपयामध्ये। उदाहरण घ्यायचं तर गुजरातचं, असं विरोधकांनी आरोप केलेला आहे आणि आपल्याकडे 400 ते 500 रुपये द्यावं लागतं। नेमकं काय याबद्दल खुलासा? मागील 2-3 दिवसापासून प्रसार माध्यमामध्ये विशेषतः सोशल मीडियामध्ये अशा काही क्लिप व्हायरल होत आहेत की महाराष्ट्रामध्ये जे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आहेत याचे जे रेट्स आहेत ते इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत। मी सर्वप्रथम सर्व दर्शकांना नागरिकांना स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्रातले रेट हे इतर राज्यांपेक्षा कुठेही जास्त नाही, इतर राज्यांच्या बरोबरीचे किंवा इतर राज्यांच्या कमी आहेत। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावायचा जो नियम आहे तो मोटर वाहन नियमामध्ये आहे आणि यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक PIL सुरू आहे। त्यामुळे त्यांनी सर्व राज्यांना आदेशित केलं आहे की तुम्ही या संदर्भामध्ये सिक्युरिटी प्लेट लावायला पाहिजे। 1/4/19 नंतर ज्यांचे वाहनं घेतली असतील त्या वाहनांना कंपनीकडनं सिक्युरिटी प्लेट लावून आलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना परत लावायची आवश्यकता नाही आहे। परंतु 1/4/19च्या पूर्वीचे जे वाहनं आहे त्यांना या नंबर प्लेट लावावं लागतील। या संदर्भामध्ये आम्ही एक टेंडरवर एक टेंडर प्रक्रिया केली होती। या टेंडर प्रक्रियेकरता हायपॉवर कमिटी जी असते राज्यातली त्या हायपॉवर कमिटीने मान्यता दिली होती। जे टेंडरमधले दर आलेले आहेत ते दर आम्ही इतर राज्यांची तुलना करून सगळ्याची कंपेअर केली, ते आम्ही उच्चाधिकार समितीला दाखवून त्याला मान्यता घेतली आहे। त्यामुळे मी आपल्याला खात्रीला सांगू शकतो की सगळी माहिती आमच्या रेकॉर्डला आहे, आम्ही शासनाला दिलेली आहे आणि यामध्ये कुठेही आपले रेट जास्त नाही आहे। एक थोडंसं कन्फ्युजन काही ठिकाणी असं होऊ शकतं की हे जे इतर राज्यांचे रेट्स आहे सियामच्या साईटवर आहे, आपण सगळेजण त्या ठिकाणी बघू शकता। फक्त अनेक राज्यांनी काय केलं आहे की प्लेटचा रेट आणि फिटमेंट चार्जेस हे वेगवेगळे दाखवलेले आहे। आम्ही जेव्हा टेंडर केलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की काही राज्यांमधून असं आम्हाला फीडबॅक आला की अनेक राज्यांमध्ये फिटमेंट चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची थोडी लूट होत होती। त्यामुळे आम्ही आपले प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस आम्ही एकत्र जोडले आहेत आणि मग इतर राज्यांचे देखील प्लेटचे दर आणि फिटमेंट दर एकत्र जोडून आपण त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे। त्यामुळे कदाचित काही लोकांना ते दर जोडल्यामुळे रेट थोडे कमी वाटत असतील, पण हे तिप्पट आहे वगैरे हा म्हणजे आता 150 रुपयाचा कुठं आहे तर माझ्याकडे तर नाही आलेला आहे, माझ्याकडे कोणतीच माहिती नाही आहे। जे रेट्स आम्ही इतर राज्यांचे सांगितलेले आहेत ते सियामच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत। अनेक राज्यांकडून आम्हाला मेल देखील आलेले आहेत आणि सगळी माहिती रेकॉर्डला आहे। त्यामुळे मी हे रेट कुठेही जास्त नाही हे आपल्याला निश्चित सांगू शकतो। दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात आम्ही पर्याप्त सेंटर्स ओपन केलेले आहेत। जर काही ठिकाणी जर समजा सेंटर्स कमी असतील किंवा नागरिकांना कन्व्हिनियन्स नसतील तर आम्ही स्थानिक RTOना अधिकार दिले की त्या ठिकाणी ते नवीन सेंटर उघडायचा आदेश देऊ शकतात। त्याचप्रमाणे जर समजा आपल्या प्रायव्हेट सोसायटीज आहेत किंवा ऑफिसेस आहेत जिथं 25-30 पेक्षा जास्त गाड्या आहेत त्या ठिकाणी ते त्यांना बोलून तिथं देखील त्याचं अफिक्सेशन करू शकतात, त्याला पण काही वेगळे चार्जेस द्यावं लागणार नाही आहे। त्यामुळे आम्ही याच्या सगळ्या पर्याप्त व्यवस्था केलेल्या आहे। जर काही त्रास झाला असेल तर आम्ही त्याच्यामध्ये पण अजून सुधारणा करू। फक्त माझी नागरिकांना विनंती आहे की जे ऑफिशियल संकेतस्थळ आहे परिवहन विभागाचं त्या संकेतस्थळावरूनच बुकिंग करायचं, कारण आमच्याकडे अशाही तक्रार आल्या की काही या ठिकाणी फेक डीलर तयार झालेले आहेत आणि ते डुप्लिकेट नंबर प्लेट विकतात आहे। त्या जर लावल्या तर त्याचा तो रेकॉर्ड अपडेट होणार नाही आणि त्याच्यामुळे परत त्यांना त्रास होईल नागरिकांना। त्यामुळे केवळ जे आमचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे परिवहन विभागाचं त्या संकेतस्थळावर जाऊन जी लिंक आहे त्याच्यावर आपण बुकिंग करा। नेमकं आता आपल्या राज्यातील दर किती आहेत आणि आजूबाजूच्या राज्यांमधील दर किती आहेत? आपल्याकडे ते गुजरातचं लेटर देखील आहे की त्या राज्यामध्ये दर किती आहे आणि आपल्या राज्यामध्ये? बघा, आपल्या राज्यामध्ये आपण 2 व्हीलरचा दर हा 450 रुपये आणि GST आहे, 3 व्हीलरचा 500 रुपये आहेत आणि 4 व्हीलरचा 745 पर GST आहे। सर्व राज्यांमध्ये आपण आता गुजरातचा मी आपल्याला पेपर दाखवला त्या ठिकाणी वेगवेगळ्या मॉडेलच्या ज्या किमती आहेत त्या 430 ते 480 आहेत 2 व्हीलरच्या
आम्ही ह्या सगळ्याची कम्पेअर केलेलं आहे. गोव्याचं पण कम्पेअर केलं. माझ्याकडे सगळ्या राज्यांची आहे. आम्ही ती देखील माहिती आता सगळी देणार आहे की प्रत्येक राज्याचे दर किती आहे ते दिले आहे. त्याचे आम्ही इन्व्हॉइसेस देखील आता कलेक्ट केलेले आहे या फरवरी महिन्यातले. त्यामुळे यामध्ये कुठेही दर जास्त आहे असं नाही आहे. दर आपले अतिशय इतर राज्यांच्या कम्पेरेबल आहेत. नेमकं आता यासाठी मुदत किती दिवस आहे? कारण की नागरिकांमध्ये कुठेतरी घबराट देखील पसरली आहे. असं नागरिक जात आहेत तर तिथे दर देखील जास्त घेण्याची शक्यता आहे. यामुळे मुदतीनं नाही, या ठिकाणी कसं आहे, जे बुकिंग जे आहे ते ऑनलाईन आहे. बघा, प्रत्येक नंबर प्लेट युनिक असते. त्याच्यामुळे पहिल्यांदा बुक केल्याशिवाय काही नंबर प्लेट बनत नाही ती. आणि नंबर युनिक असल्यामुळे त्याचं जे पेमेंट होतं ते ऑनलाईनच आहे. कुठेही कॅश पेमेंट घेणं किंवा देणं अलाउड नाही आहे. आणि यामध्ये आम्ही त्यांना साधारणतः बुकिंग केल्यानंतर 1 महिन्याचा वेळ दिलेला असतो. कारण त्यांना पण ज्यांच्या फॅक्टरी वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत त्यांना लॉजिस्टिकली एक प्लेट आणणं काही शक्य नसतं. ते आम्ही याला 30 एप्रिलची मुदत दिलेली आहे. कारण आमचं सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही हे दिलेलं आहे. परंतु आम्ही 30 एप्रिलपर्यंत त्यावेळेस आम्ही त्याचा आढावा घेऊ की प्रत्यक्षात म्हणजे नागरिकांच्या काय गैरसोय होत्या किंवा लोकांना काही अडचण होते आहे का. आम्ही 30 एप्रिलच्या सुमारास आढावा घेऊन त्याची नक्की काय मुदत राहील ते आम्ही परत ठरवू. पण लोकांनी घाबरून जायचं कारण नाही. आज सध्या आम्ही कुठेही त्याच्याकरता दंड लावत नाही आहे. ज्यावेळेस मुदत संपेल त्याच्यानंतर दंडाचा प्रश्न आहे. आज जर फक्त सगळ्यांना लावून घ्यायचे आहेत एवढाच आमचा हे आहे. या कंपन्या कुठल्या आहेत? त्या आपल्या राज्यामध्येच सर्व नेम प्लेट वगैरे घेत आहेत आणि त्याच कंपन्या इतर राज्यांमध्येही घेत आहेत का? नाही, बघा, आता याची म्हणजे या कंपन्या वेगवेगळ्या सगळ्या देशभरातल्या कंपन्या आहेत. यातल्या किती कंपन्या कोणत्या राज्यात आहे याची मला कल्पना नाही. पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर जेव्हा तुम्हाला काम करायचं असेल त्यावेळेस निश्चितपणे त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी जास्त पाहिजे. त्यामुळे आमच्या टेंडरमध्ये ज्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी जास्त आहे, ज्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, आपल्याला प्रत्येक गावागावात लावायचं आहे. त्यामुळे प्रोडक्शन कॅपॅसिटी आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क या 2 क्रायटेरियावर आपण हे केलेले आहे. आणि ई टेंडरने त्याची हे केलेली आहे. आपल्या ई टेंडर संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध झाली होती आणि ओपन टेंडरमध्ये आम्ही निविदा अंतिम केलेल्या आहेत. आता मुदत कमी राहिलेली आहे एप्रिलपर्यंत. त्यामुळे आता वाहनं जास्त RTO केंद्रावरती येतील. कुठे आपल्या म्हणजे जास्त पैसे आकारणे होऊ नये यासाठी तुमचं लक्ष आहे? आमचं बिलकुल लक्ष आहे. कारण या ठिकाणी पैसे कोणाकडे जाऊन भरायचेच नाही आहे. त्या ठिकाणी ऑनलाईनच पैसे भरायचे आणि ऑनलाईनच बुकिंग करायचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्याची निश्चितपणे तक्रार करा. अशी कोणतीही पद्धत नाही आहे की ऑनलाईन शिवाय कोणी पैसे घेऊन त्याला काही मॅन्युप्युलेट करू शकेल. असं जर काही उदाहरण आलं तर आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू. पण कुठेही या ठिकाणी जास्त आकारणी होणार नाही. जर कोणी करत असेल तर आम्हाला कळवा. आम्ही त्याच्यावर कारवाई करू, त्याच्यावर FIR करू, त्याचा आम्ही रद्द करू. धन्यवाद. तुम्ही हा सर्व तपशील दिला. आपल्यासोबत होते परिवहन आयुक्त. त्यांनी या संदर्भात सर्व माहिती दिली आहे. राज्यात कुठेही जास्त दर आकारणी होत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.